निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। कानी आत्ताच्या आता आव्हान कर आणि लोकांना पाणी मिळेल असं बघ। जशी आज्ञा गुरुदेव। आदेश आदेश अलख निरंजन अलख निरंजन। इथे जे जे आहे त्यांना सांगा तिथून पाणी घेऊन जा आणि यानंतर या भागात कशाचीही उणीव भासणार नाही असं कानिफनाथ पाहतील। गुरुदेव पहिलं तीर्थ तुम्हाला। आपलं हेच कार्य आहे। जिथे जल नाही तिथे जल देणे, जिथे अंधार आहे तिथे प्रकाश देणे, जिथे ऊन आहे तिथे सावली देणे आणि हे कार्य असेच सुरू राहिले पाहिजे। सत्य आणि असत्यामध्ये सत्याला विजयी करणे, जिथे सगळ्या आशा संपलेल्या आहेत तिथे आधार होणे, तरच चांगुलपणावरचा विश्वास कायम राहील। असत्य अधर्म विजयी होताना दिसले की लोकांची परमेश्वरावरची श्रद्धा डळमळीत होताना दिसते। म्हणून सातत्याने अहोरात्र अखंड कार्य करत राहिलं पाहिजे। गुरुदेव तुम्ही इथे कधी आलात? आत्ताच येतोय। चल पाया पडूया। शुभम भव शुभम भव शुभम भव। गुरुदेवा आता गावात चला की। तुमच्या समध्यांसाठी स्वयंपाक करते, जेवूनच जा देवा। सूर्यास्त झाल्यानंतर गुरुदेव अन्न ग्रहण करत नाही। मग आम्ही काय करू गुरुदेवा तुमच्यासाठी? आमच्याकडनं तुमची सेवा घडू दे देवा। गुरुदेव उद्या गावात येणारच आहे। तुम्ही आता या। आज मी समाधी घेतो आहे म्हणून दृष्टिआड होणार असं कोणीही समजू नका। चैतन्य रूपात मी सदैव इथेच राहणार आहे। जो संपूर्ण श्रद्धेने शुद्ध अंतःकरणाने माझं नामस्मरण करेल त्यासाठी मी सदैव असणार आहे। सगळ्यांवर माझं लक्ष आहे आणि नेहमी राहणार आहे। गुरु केवळ गुरु
तुम्हाला या सगळ्यातून पार करून नेतील. म्हणून केवळ योग्य गुरु प्राप्तीचा ध्यास ठेवा आणि नाथांच्या चरित्रातून उत्तम शिष्य कसा होता येईल हे समजून घ्या. मी तुमच्यासाठी सदैव इथेच उपस्थित आहे आणि राहणार आहे. अळबंगीनाथ, आपण भिक्षेसाठी गावात जाऊया. मला काहीतरी संकेत येतो आहे, त्याच्यामुळं मी इथंच थांबतो. कसले संकेत? मला असं वाटतं आहे गुरुदेव मला काहीतरी सांगणार आहे. असं असेल तर आपण इथेच थांबा, आम्ही जाऊन येतो. असा बी माझा उपवास आहे, त्यामुळे भिक्षेसाठी मी काही येत नाही. कसले उपवास? एक काळ असा होता मला लय भूक लागायची. काय बी झालं तरी उपवास काय निभत नव्हता. तेव्हा महादेवांनी माझी परीक्षा बघितली. मी आहोते द्यायला येत नाही. तुला काही दुसरं कार्य आहे का? मला भूक लागली आहे गुरुदेवा. परंतु आज तर उपवास आहे. असं करता का? मला माझं तांदूळ, डाळ, मीठ, पीठ असं माझ्या पुरतं द्या. मी माझी चूल पेटीतून खातो. गुरु सद्गुरु भगवंता परमेश्वरा, आज तुमच्यासाठी निवड ठेवला आहे. अडबंगी, तू आम्हाला बोलावलंस म्हणून आम्ही आलो जेवायला. गुरुदेवा, तू समद जेवण हा ऐकल्यासाठी आहे होय? अडबंगी, तुझी इच्छा नसतानाही तुझा उपवास घाल. आता हा महाप्रसाद फक्त तुझ्यासाठी. तुम्ही जेव्हा बरं गुरुदेवा आधी, तर मी स्वतः तुला घास भरवणार आहे. तुझं अंतःकरण इतकं शुद्ध पवित्र आहे की तू सहज सांगितलं की मला उपवास करता येणार नाही, मला शिधा द्या. मी तुला आशीर्वाद देतो की तुझी क्षुधा शांत होईल. यानंतर तू भुकेसाठी व्याकुळ होणार नाहीस. तेव्हापासनं मी उपास चालू केलं. ठीक आहे, आम्ही जाऊन येतो. आदेश आदेश अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन. गुरुदेवा, तुम्ही मला वाटलंच होतं तुम्ही मला दर्शन देणार. अडबंगी, मी तुला अत्यंत महत्वाचं काहीतरी सांगायला आलोय. ते तू शांतपणे ऐक. होय देवा, तुम्ही जे सांगणार आहे ते समजून घ्यायचं आहे मला. तुम्ही जसं सांगाल तसंच वागणार आहे मी. माझ्यासाठी स्वतः समाधीच्या बाहेर आला आहे तुम्ही. भाग्य आहे माझं. ज्या दिशेला वाळवंट असेल त्या दिशेने तू भ्रमण करायला सुरुवात कर. कुठेही थांबू नको. जिथे तुला अत्यंत विस्तारलेलं असं वाळवंट दिसेल तिथे थांब. त्याच वाळवंटात तुला एक मोठे शिवलिंग दिसेल. त्या शिवलिंगाचे पूजन सुरू कर आणि तिथेच तप कर. त्या शिवलिंगाची ख्याती इतक्या दूरवर पसरेल की जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक तिथे दर्शनासाठी येतील आणि ते वाळवंट तुझ्या नावाने प्रसिद्ध होईल. गुरुदेवा,
तुम्ही जे सांगितलं आहे ते नाथ पंथाचं मोठं कार्य आहे. माझ्यावर एवढी मोठी जबाबदारी सोपवली ते मोठं ऋण आहे माझ्यावर. मला हे बी ठाव आहे का हे कार्य सोपं नाही. परम्या माझं समजा तपपणाला लावून हे कार्य पूर्ण करल. मला तुमचा आशीर्वाद असू द्या. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु. गुरुदेवानं केवढं मोठं कार्य दिलं आहे मला. आता रेवणनाथ आणि चौरंगीनाथ आलं की त्यासनी सांगणार आणि लागलीच निघणार. तुम्हासनी एक महत्वाचं सांगायचं आहे. काय झालं अडबंगीनाथ? श्री मच्छिंद्रनाथांनी दर्शन दिलं. ही तर शुभ घटना आहे. म्हणजे गुरुदेवांनी जे सांगितलं होतं, मी जर दृष्टीआड झालो तरी मी असणार, ते खरंच आहे. होय, त्यांचं ध्यान आहे आपल्या समध्यांवर. काय म्हणाले गुरुदेव? मला जायला सांगितलं आहे इथून. म्हणजे तुम्ही आम्हाला सोडून जाणार? होय, आज्ञाच आहे तशी गुरुदेवांची. आणि गुरुदेवांची आज्ञा मोडता नाही येणार. तुम्हाला कुठे जायचा आदेश आहे? तसं काही सांगितलं नाही, पण चालत जायला सांगितलं आहे. जिथवर वाळवंट दिसत नाही तिथवर. पण मी तर असा प्रदेश पाहिला नाही. तो प्रदेश आहे कुठे? मला बी ठाव नाही, पण चालत जायचं आहे जिथवर वाळवंट दिसत नाही तिथवर. पण अशा वाळवंटात करणार काय तुम्ही? गुरुदेवांना सांगितलं आहे म्हणजे त्याचा काहीतरी अर्थ असणारच. वाळवंटात एक मोठी महादेवाची पिंडी आहे. तीच मोठी खूण आहे. जिथं महादेवाची पिंडी आहे तिथं काय कमी असेल. आता तेच घडून आल त्याल जे काय घडवायचं असेल ते. माझी तर इच्छा होती की तुम्ही आमच्यासोबतच असावं. पुन्हा भेट होईलच की आपली. आम्हाला आदेश आहे स्थान ग्रहण करण्याचा, परंतु कुठे जायचं, कोणतं स्थान ग्रहण करायचं ह्याविषयी ठाऊक नाही. तुम्हासनी गुरुदेवच मार्ग दाखवत्या. पण आता मला निघायला पाहिजे. तुम्ही ज्या कार्यासाठी जात आहात ते कार्य पूर्ण हो अशीच गुरुदेवाचरणी प्रार्थना. आदेश आदेश अलख निरंजन अलख निरंजन निरंजन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. 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 अलख निरंजन. ओम चैतन्य मंगलाय नमः. जय हो 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 जय हो. अडबंगीनाथ जय हो.
देवा, आम्ही तुमचीच वाट बघित होतो. अरे बरं, मी आता तुम्हाला ओळखीत नाही आणि कावा भेटलो बी नाही. अहो मला दृष्टांत झालाय. तुम्हाला वय स्वतः महादेव माझ्या स्वप्नात आले होते आणि ते म्हणले इथनं एक नाथ जाणार आहेत, त्यांच्या संगतीनं जा. हे तर चमत्कारच झाला म्हणायचा. महादेवाने स्वतः तुम्हाला सांगितलं आहे माझ्या संगती यायला. वय, यांनी जसं गावात सांगितलं तसं आम्ही बी निघालो बघा. आता स्वतः महादेवाने सांगितलं आहे तुम्हाला माझ्या संगती यायला, तर तुम्हाला तर घेऊनच जायला पाहिजे. अरे पर तुम्हाला ठावा आहे का मी कुठं चाललो आहे? नाही. अरे मोठं वाळवंट आहे, तिथं चाललो आहे मी. आता देवांनी सांगितलंय तुमच्या संगती जायला, मग वाळवंट असलं म्हणून काय झालं? वाळवंट कधी बघितलं आहे का तुम्ही? ऐकून आहे पण बघितलं नाही कधी. अरे नजर जाईल तिथवर निस्ती रेतीच असते. झाड एक सुद्धा दिसत नाही, प्यायला पाणी नाही. चालेल का तुम्हाला? विचार करा अजून बी, तिथं खायला आणि प्यायला काय मिळेल का नाही सांगता येत नाही. हे बघा, स्वतः महादेवांनी स्वप्नात येऊन सांगितलंय नव. आता जगवणार बी तेच आणि मारणार बी तेच. असं असल तर चला मग. तुमचा बी आशीर्वाद असू द्या की आमच्यानं समज निभल. अडबंगी, मी तुझी प्रतीक्षा करतो आहे. तुझ्या श्रद्धेने विश्वासाने माझ्याकडे यायला निघाला आहेस, ती एका अर्थी परीक्षाच आहे. माझ्यापर्यंत पोहोचताना अनेक अडचणी येतील, परंतु निश्चयाने चालत राहा. मी सर्वत्र आहे, परंतु तुला जिथे यायला सांगितलं आहे तिथे भविष्यात खूप मोठा बदल होणार आहे. परंतु तुझे त्या वाळवंटात माझ्यापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. आज त्याचे महत्त्व कोणाला वाटणार नाही, परंतु भविष्यात हे मंदिर असंख्य भक्तांचं श्रद्धास्थान ठरेल.